दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची वेळ अजूनही गेलेली नाही असं वक्तव्य करून आमदार सुनील शेळकेंनी विलीनीकरणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आणलाय। तर सध्या या मुद्द्यावर चर्चा नाही असं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते सांगतात। शिंदेंच्या ऑपरेशन तुतारीच्या खेळीमुळे अजित पवार राष्ट्रवादीकडनं विलीनीकरणाचा मुद्दा उपस्थित होतोय का असा प्रश्न निर्माण झालाय। दुसरीकडे विलीनीकरणाचा अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार घेतील असं सांगत सुनील तटकरे यांनी यापासून अंतर राखलंय। भाजपचा विलीनीकरणाबाबत कुठलाही दबाव नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलंय। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची पुन्हा चर्चा। अजूनही वेळ गेलेली नाही, आमदार सुनील शेळकेंचं मत। विलीनीकरण मुद्द्यावर तुर्तास चर्चा नाही, अनिल देशमुखांचं स्पष्टीकरण। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार निर्णय घेतील, तटकरेंनी केलं स्पष्ट। ऑपरेशन तुतारीचा धोका टाळण्यासाठी नवी खेळी। दिवंगत नेते अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूला 2 महिने उलटल्यानंतर राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे। अजित पवार यांच्या मृत्यूनंतर शरद पवार राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून विलीनीकरण व्हावं अशी अजित पवारांची इच्छा होती। त्याबाबत बैठकाही झाल्या होत्या असा दावा करण्यात येत होता। मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचं सांगत कानावर हात ठेवले होते। यातच सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पद आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला। अजितदादांच्या मृत्यूच्या 2 महिन्यानंतर मावळचे आमदार सुनील शेळके यांनी विलीनीकरणाची वेळ अजूनही गेली नसल्याचं विधान केलंय। सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली दोनही पक्ष एकत्र येत असतील तर त्याचं स्वागत आहे, यातून ताकद वाढेल असं शेळकेंनी म्हटलंय। मात्र काही जण वैयक्तिक स्वार्थातून याला विरोध करतील असंही ते म्हणालेत। तर राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्यानं ज्या नेत्यांना विलीनीकरण व्हावं असं वाटतं त्यांनी सुनेत्रा पवारांची भेट घ्या असंही सांगितलंय। दोन्ही पक्ष एकत्र येत असतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वात मोठा होत असेल तर अजूनही वेळ गेलेली नाहीये। सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वात जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठा होत असेल, सुनेत्रा वहिनींचं नेतृत्व मान्य असेल तर दोन्ही पक्ष विलीनीकरण करून एकत्रितपणाने पुढे जात असेल तर आम्हाला देखील त्याचा अभिमान असेल। आमचा पक्ष मोठा होत असेल तर त्यामध्ये सर्वांनीच सकारात्मकपणाने पाहिला पाहिजे। आगामी काळामध्ये सुनेत्रा वहिनींचं नेतृत्व ज्यांना मान्य नसेल ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून इतर पक्षामध्ये जातील असं देखील माझं मत आहे। काही दिवसांपूर्वीच प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचा राष्ट्रवादी पक्षावर डोळा होता असा आरोप रोहित पवारांनी केला होता। त्यावरून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या होत्या। राष्ट्रवादी पक्ष ताब्यात घेण्यासाठी प्रफुल्ल पटेल सुनील तटकरेंचा कट होता असं रोहित पवारांनी म्हटलंय। मृत्यूनंतर 18व्या दिवशी निवडणूक आयोगाला पत्रही दिल्याचं रोहित पवारांनी सांगितलं। पक्षाचे सर्व अधिकार हे कार्याध्यक्षांना देण्याची पत्रात मागणी होती। पत्राबाबत सुनेत्रा पवार पार्थ पवारांना विश्वासात घेतलं नाही असंही रोहित पवारांनी म्हटलंय। पत्र व्यवहाराची कुणकुण लागल्यानंतर सुनेत्रा पवारांचं निवडणूक आयोगाला पत्र। 28 जानेवारी ते अध्यक्षपद स्वीकारल्याच्या कालावधीतील पत्रव्यवहार हा ग्राह्य धरला जाऊ नये अशी सुनेत्रा पवार यांनी आयोगाला विनंती केली। सुनील तटकरेंनी पत्रकार परिषद घेऊन हे सगळे आरोप नाकारले होते। रोहित पवारांनी त्यांच्या पक्षात काय सुरू आहे हे पाहावं असंही सुनील तटकरेंनी म्हटलं होतं। हे रोहित पवारांचं कट कारस्थान आहे याची आम्हाला माहिती आहे असा तटकरेंनी इशारा दिला होता। आधी विलीनीकरणाचा आग्रह, त्यानंतर अजित पवारांच्या अपघाती मृत्यू प्रकरणाबाबत उपस्थित केलेले प्रश्न आणि त्यानंतर पटेल तटकरेंवर आरोप करण्यात आले। अशा स्थितीत आता पुन्हा एकदा विलीनीकरणाची तार सुनील शेळकेंनी छेडली आहे। यावर दोन्ही राष्ट्रवादीचे नेते आता सावध भूमिकेत दिसतायत। विलीनीकरणाचा हा मुद्दा आता संपला असून त्यावर चर्चा होणार नाही असा शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांचा सूर दिसतोय। तर याबाबतचा निर्णय सुनेत्रा पवार घेतील असं अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलंय। असं आहे की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या बाबतीत आमच्या पक्षामध्ये सध्या कोणतीही चर्चा नाही। जेव्हा काही चर्चा होईल तेव्हा आम्ही तुम्हाला सांगू, पण सध्या तरी कोणती चर्चा आमच्या पक्षामध्ये नाही। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावर भाजपचा कोणताही दबाव नाही असंही अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते सांगत आहेत।
विलिनीकरण हा राष्ट्रवादीचा अंतर्गत प्रश्न असल्याचं भाजपचे नेतेही सांगत आहेत. तर भाजपा पक्ष गिळंकृत करत असल्याची टीका काँग्रेसचे नेते करतायत. भारतीय जनता पक्षाचे निर्णय करण्याचे अधिकार आम्हाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनी कोणाकोणाने एकत्र यावं, कोणी नाही यावं, यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही कार्यकर्त्यांनी आणि मी बोलणं काही औचित्य नाही. त्यांचा निर्णय त्यांनी घ्यावा. काय एकत्र यायचं नाही याचं त्याबद्दलचा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. नाही तर त्यांचा आता वाद संपलेला आहे किंवा संपलेला नाही यावर पडायचं नाही. पण एक आहे की राष्ट्रवादीची दोन शक्ल जी आहे ती उद्याच्या दृष्टीनं आज जी वाटचाल आहे हे फार काळ काही हे वाटचाल टिकणार नाही. भारतीय जनता पक्ष अजगर आहे. तो हळूहळू एकेकाला गिळंकृत करून टाकेल आणि सुस्तपणे भासही होऊ देणार नाही की त्याच्या पोटात गेले की नाही. अजगराच्या पोटात गेलेलं काही दिसत नाही तर तसे ते सांगत बसतील. पण यांना गिळंकृत केल्याशिवाय हळूहळू ते थांबणार नाही. अजित पवारांच्या मृत्यूनंतर दोन्ही पक्षाचं विलिनीकरण करण्याची चर्चा झाली, मात्र त्यात पुढे काहीही घडलं नाही. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला विलिनीकरणाचा मुद्दा संपला आहे असंही जाहीर करावं लागलं. दुसरीकडे सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वात पक्षाची वाटचाल सुरू असताना चाकणकर झिरवाळांची प्रकरणं समोर आल्यानं अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या समोर अडचणी वाढल्यात. यातच एकनाथ शिंदे यांच्या ऑपरेशन टायगर सोबत ऑपरेशन तुतारीची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. अशा स्थितीत दोन्ही राष्ट्रवादींची ताकद एकत्र राहावी यासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून विलिनीकरणाची चर्चा सुरू झाली आहे. भाजपचा वाढता प्रभाव आणि शिंदेंची रणनीती, शरद पवारांचे खासदार फुटले तर त्याचे परिणाम दोन्ही राष्ट्रवादींवर होण्याची शक्यता आहे. दोनही पक्षांच्या नेत्यांमध्ये आलेल्या कटुतेत पुन्हा सुरू झालेल्या या चर्चेचं पुढे काय होणार हे आता पाहावं लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.